नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण सरळ व्याज ही संकल्पना समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सरळ व्याज साधी व्यावहारिक संकल्पना आहे मित्रांनो. सपोज मित्रांनो मला 100 रुपयाची आवश्यकता पडली. 100 रुपये मी काय केले, मी माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राकडे मागितले. त्या मित्रानेही मला 100 रुपये लगेच दिले. परंतु काय झाले, तो काय म्हणला, मला रिटर्न देताना तू काय कर, मला तू 100 रुपये देऊ नको, मला तू 110 रुपये दे. होय ना, एका महिन्याच्या आत 100 रुपये मला तू परत दे, पण रिटर्न देताना 110 रुपये दे. आता 110 रुपये दे म्हणजे 100 रुपयाच्या ऐवजी त्यानं किती रुपये मागितले, 110 रुपये मागितले. म्हणजे त्याने काय केलं, 10 रुपये जास्त मागितले. 10 रुपये काय जास्त मागितले. म्हणजे ही जास्त मागितलेली जी रक्कम आहे मित्रांनो, तीच काय आहे, तीच आहे व्याज. तीच आहे व्याज. यालाच काय म्हणायचं, व्याज. हेच आहे सरळ व्याज. ज्याप्रमाणे पर्सेंटेजमध्ये आपण बघितलं, प्रॉफिट अँड लॉसमध्ये बघितलं की 10 रुपये जास्त घेऊन जर वस्तू आपण विकली 100 रुपयाची तर 10 रुपये जास्त मिळतात. मग तोच संबंध इथं आहे. सरळ व्याजामध्ये काय होतं, 100 रुपये माझ्याकडे होते, म्हणजे 100 रुपयाची मला गरज होती. मी 100 रुपये मित्राकडे मागितले. मित्र अत्यंत जवळचा होता. त्याने काय केलं, तो म्हटला मला 100 रुपये तुला देतो मी, पण तू काय कर, मला पुढच्या महिन्यामध्ये 110 रुपये परत कर, म्हणजे 10 रुपये जास्त कर. म्हणजे त्याचा जो मिनिंग आहे, 10 रुपयेचा जो मिनिंग आहे मित्रांनो, तो आहे व्याज. जास्त रुपये दिलेले जेवढे आहेत 10 रुपये, ते आहे व्याज. म्हणजे याला काय म्हणतात, सरळ व्याज. ही कन्सेप्ट आहे मित्रांनो सरळ व्याजाची. मित्रांनो मित्रांनो सरळ व्याज कन्सेप्टमध्ये कोणते घटक असतात बघा. एक असतो प्रिन्सिपल. प्रिन्सिपल असतंय. त्याच्यानंतर काय असतो, रेट असतो. रेट असतो. नंबर ऑफ इयर असतं. आणि काय असतं, अमाऊंट. मित्रांनो एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. सपोज आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे, म्हणजे पी फॉर प्रिन्सिपल सपोज दिलेलं आहे 20,000. आपल्याला रेट दिलेला आहे किती, 10%. आणि आपल्याला नंबर ऑफ इयर किती दिलेला आहे, सपोज 2 इयर दिलेला आहे. होय ना, 2 लिहूया आपण. तर मित्रांनो आपल्याला काय असतं, आपण नेहमीप्रमाणे काय करतो, आपला एक फॉर्म्युला असतो बघा, शाळेमध्ये आपण शिकलेला असतो. काय फॉर्म्युला असतो बघा, अमाऊंट इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर. होय ना, डिवायडेड बाय 100. आपण काय करतो, 20,000 बरोबर आहे इंटू 10 इंटू 2 डिवायडेड बाय 100. त्याच्यानंतर आपण काय करतो, 0 बिनकामाचे 2 कट करतो. त्याच्यानंतर काय करतो, 10 टू जा किती होणार आहेत, 20 बरोबर आहे. 2 0 ॲज इट इज. त्याच्यानंतर इंटू 2. आपला ॲन्सर किती येतं मित्रांनो, 4,000. किती येतं, 4,000. म्हणजे आपली अमाऊंट, आपलं व्याज किती येतं, 4,000. पण याच्यापेक्षा अत्यंत सोप्या पद्धतीनं हे आपल्याला कशा पद्धतीनं सॉल्व करता येईल हे आपण बघूया. बघा मित्रांनो, गणितामध्ये काय आहे, 20,000 प्रिन्सिपल आहे, रेट 10% आहे, आणि नंबर ऑफ इयर 2 इयर आहे, आणि आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे, इंटरेस्ट काढायचा आहे. साधी व्यावहारिक संकल्पना आहे मित्रांनो. व्यवहाराच्या द्वारे कसं सोडवायचं बघा. आता रेट बघा किती आहे, रेट 10% आहे. रेट 10% आहे. याचा मिनिंग काय असतं मित्रांनो, 100ला 100ला 10, 100ला 10 रुपये असं याचं मिनिंग आहे. 100ला 10 रुपये. तर सिम्पली मित्रांनो बघायचं काय माहिती आहे का, की या 20,000मध्ये 100 किती आहेत, 20,000मध्ये 100 किती आहेत. आता 20,000मध्ये 100 किती आहेत मित्रांनो, तर 200 आहेत बरोबर आहे. 20,000मध्ये 200 आहेत. एकच्या पुढं शून्य किती आहेत, 1 2. तसंच इथं बघायचं, 20,000मध्ये 100 किती आहेत, हे 2 शून्य झाकायचे, म्हणजे 20,000मध्ये 100 किती आहेत, 200 आहेत बरोबर आहे. हे 200 100 मी लिहिले, 200 100 बरोबर, 200 100 लिहिले. त्याच्यानंतर काय करायचं, एका 100ला 10 रुपये, तर 200 100ला किती, त्यामुळे इंटू 10 येणार. आणि इंटू 10 आल्यानंतर आपल्याला पाहिजे किती, हे 1 इयरचं निघणार. 200 इंटू 10 केलं हे 1 इयरचं निघणार. आणि याला जर आपण पुन्हा इंटू 2 केलं तर आपलं किती इयरचं निघणार आहे,
2 इयर्स घेणार आहे. म्हणजे 200 इंटू 10 इज इक्वल टू 2000 आणि 2000 इंटू 2 म्हणजे 2000 गुणिले 2 बरोबर किती येणार आहे आपला आन्सर 4000. किती येणार आहे 4000. त्याच पद्धतीनं म्हणजे पद्धत वेगळी म्हणजे पद्धत वेगळी ही आपली व्यावहारिक संकल्पना आहे. व्यावहारिक संकल्पनेच्या द्वारे आपण हे सोडवून दिलं मित्रांनो. या अशा पद्धतीनं पण आपण हे सॉल्व करू शकतो सूत्राचा उपयोग न करता. आणि हीच खरी ट्रिक आहे मित्रांनो. आपल्याला सूत्राचा वापर करायचा नाही. मित्रांनो यासारखंच अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज प्रिन्सिपल आहे 25,000, रेट आहे 10% आणि नंबर ऑफ इयर आहे 2. तर काय करावं मित्रांनो. सर्वप्रथम आपण काय बघणार आहे 100ला किती आहे रेट 10% आहे म्हणजे 10% रेट आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे 100ला 10 काय आहे 100ला 10. साधी सोपी व्यावहारिक संकल्पना. 100ला 10 आहे. आता याच्यामध्ये चेक करा की याच्यामध्ये 25,000मध्ये 100 किती आहेत. 100 किती आहेत आपल्याला दिसतं याच्यामध्ये किती आहेत 250 100 आहेत. म्हणजे 250 100 आहेत. 250 100 आहेत. एका 100ला 10 आहे. एका 100ला 10 आहे. आणि अशी वर्ष किती आहेत एवढं जर काढलं आपण तर ते काय होणार आहे एका वर्षाचं होणार आहे. एका वर्षाचं. आणि याला जर इंटू 2 केलं तर ते 2 वर्षाचं होणार आहे. बरोबर आहे. तर आपण काय करणार आहे 25 इंटू 10 बरोबर. हे किती येणार आहे 25 हे 0 ॲज इट इज. त्याच्यानंतर इंटू 2 होणार आहे. त्याच्यानंतर किती होणार आहे 25 इंटू 2 इज इक्वल टू 50 आणि 2 0 ॲज इट इज. म्हणजे आपलं ॲन्सर किती आलं मित्रांनो किती आलं 5000. किती आलं 5000. ते व्याज आहे 5000. हे अशा पद्धतीनं आपल्याला सरळ व्याज अत्यंत सोप्या पद्धतीनं व्यावहारिक संकल्पनेचा वापर करून सोडवता येतं मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.